नागासाधू बनण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर अशा प्रकारे आपण नागासाधू बनतात कसे, ते काय खातात, कुठे राहतात, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझा तुम्ही नागासाधूंचा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा. त्यामध्ये थोडक्यात इतिहास देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नागासाधूंबाबत समाजात खूप उत्कंठा आहे. या साधूंचं दर्शन एरवी फारसं होत नाही. मात्र कुंभमेळा, महाकुंभमेळा, आता सध्या महाकुंभमेळा चालू आहे, तर यामध्ये नागासाधू मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. तर महाकुंभमध्ये त्यांना खूप महत्त्व असते. तिथे गेल्याशिवाय त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही संबंध असतो. केवळ काही आकड्यामध्येच नागा असतात. त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदही मिळतात. नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते. नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास 6 वर्ष लागतात. असं म्हणतात की नागा साधू संख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे. भारतामध्ये नागा साधूंची संख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे. नागा साधू बनण्याची जी प्रक्रिया आहे ती अर्धकुंभ, महाकुंभ, सिंहस्थांच्या वेळीसुद्धा सुरू होते. संत समुदायाच्या 13 आखाड्यापैकी केवळ 7 आखाडेच नागा साधू तयार करतात. त्यांना जुना महानिर्वाणी, निरंजली, अटल, अग्नी, आनंद आणि आवाहन हे आखाडे आहेत. म्हणजे ह्या आखाड्यामध्ये नागासाधू आढळतात. नवीन सदस्य जोपर्यंत पंथात पूर्णपणे सहभागी होत नाहीत तोपर्यंत केवळ लंगोट परिधान करतात. कुंभमेळ्यात अंतिम शपथ घेतल्याशिवाय ते लंगोटाचाही त्याग करतात व आयुष्यभर तसेच राहतात. कोणत्याही आखाडा पूर्ण तपासणी करून योग्य व्यक्तीलाच त्यामध्ये प्रवेश दिला जातो. आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनवून राहायचं असते. मग त्या व्यक्तीला महापुरुष व नंतर अवधूत बनवलं जातं आणि अंतिम प्रक्रिया महाकुंभाच्या वेळी असते. त्यात त्या व्यक्तींना स्वतःचं पिंडदान, दंडी संस्कारही करावे लागतात. म्हणजे मृत्यूच्या अगोदर आपण सगळे हे पिंडदान वगैरे करून सगळं त्याचं पूर्ण आपण त्याचा विधी करायचा आणि नंतरच मग आपण नागासाधू असतो. त्याला प्रपंच, मुलं बाळं तसलं काय प्रकार, म्हणजे प्रपंच, आईवडील त्यांचं काहीसुद्धा संबंध न ठेवता ते फक्त देवाच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी हे नागासाधू बनण्याची प्रक्रिया असते. तर ही महाकुंभ आणि कुंभमध्येच फक्त असते. तर महाकुंभमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना नागा म्हटलं जातं आणि उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना खुनी नागा असं म्हटलं जातं आणि हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा असं म्हटलं जातं. नाशिकमध्ये घेणाऱ्यांना खिचडी नागा असं म्हणतात. म्हणजे ह्या 4 ठिकाणी हे जे कुंभमेळे होतात त्या ठिकाणी नागासाधू बनवले जातात आणि त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नागांना वेगवेगळी नावे आहेत. दीक्षा घेतल्यानंतर नागा साधूंना त्यांच्या योग्यतेनुसार पदही दिलं जातं. नागा साधूमध्ये कोतवाल, बडा कोतवाल, पुजारी, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव अशी पदं असतात. मूलतः नागा साधूनंतर महंत आणि श्री महंत, जमातिया महंत, थानापती महंत, पीर महंत, दिगंबर श्री, महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर अशी नावाची सुद्धा पदे असतात. थंडीपासून बचाव करण्याकरता नागासाधू 3 प्रकारचे योग करतात. ते त्यांचे विचार, आहार या दोन्हीवर नियंत्रण ठेवतात. नागासाधू हा एक सैन्यपंथ आहे आणि सैन्यातल्या रेजिमेंटप्रमाणेच त्यांचे विभाग झालेले आहेत. त्यांच्याकडे शस्त्रे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच, त्यांच्याकडे शस्त्रे असतात. त्यामध्ये त्रिशूल, तलवार, शंख आणि चिलीम यांच्याद्वारे त्यांच्या सैन्याचा दर्जा दर्शवतात. नागासाधूंनी कामेंद्रिय नष्ट करणं हाही त्यांच्या संस्काराचाच एक भाग असतो. नागासाधू
हिमालयात शून्यापेक्षा कमी तापमानात नग्न असूनही जिवंत राहतात. अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात. ऊन, पाऊस, थंडी त्यांना नग्न राहूनच तपश्चर्या करावी लागते. ते नेहमी जमिनीवर झोपतात. आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरात ते राहतात. काही जण हिमालयातल्या गुहेमध्ये सुद्धा राहतात. उंच पर्वतामध्ये तपस्या करून जीवन व्यतीत करतात. आखाड्याच्या आदेशानुसार ते पायी भ्रमंती करतात. या दरम्यान एखाद्या गावात सीमेवर ते झोपडी बांधून राहतात आणि यात्रेवेळी भिक्षा मागून ते पोट भरतात. एका दिवशी एक वेळ ते 7 घरी भिक्षा मागू शकतात. मात्र 7ही घरामध्ये जर भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशी झोपावं लागतं. अनेक नागसाधू नेहमी फुलांच्या माळा परिधान करतात. यात झेंडूची फुले जास्त असतात, जास्त काळ ताजी राहतात. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा समावेश जास्त असतो. गळ्यात, हातात, जटामध्ये ते विशिष्ट पद्धतीच्या माळा घुमतात. काही साधूंना मात्र फुलांच्या माळा अजिबात आवडत नाहीत. तर अशा प्रकारे हे नागासाधू जे आहेत ते राहतात कुठे, त्यांची ती आखाडे किती आहेत, जे नागा करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला म्हणजे किती कठीण आहे ही ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नागासाधू ह्या महिला असतात का, आणि महिला नागासाधूंची आपण माहिती या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.